अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादांपासून लांब पडू नकोस. माझ्या मार्गदर्शनाला चुकवू नकोस. माझ्या आशीर्वादांचा लाभ घे. माझ्या प्रेमापासून लांब पडू नकोस. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या संदेशाला अजिबात चुकवू नकोस. तुझ्या जीवनात येणाऱ्या चढ उतारांना मी आता थांबवणार आहे. तुझ्या मनात जे आहे तेच मी आता करणार आहे. बाळा, तुझ्या भविष्यात जे काही आहे ते खूप सुंदर असणार आहे. चिंता सोडून दे आणि मी सांगतोय त्याकडे नीट लक्ष दे. बाळा, जीवनात प्रत्येकाला जन्मतात सर्व काही मिळत नसतं. ते मिळवण्यासाठी त्याला आयुष्यात खूप काही सहन करावं लागतं. बाळा, हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहे. म्हणून स्वतःला कमी लेखू नकोस. तू कोणापेक्षा कमजोर नाहीस. तू देखील इतरांच्या तुलनेमध्ये खूप मोठा आहेस. म्हणून स्वतःला ओळखायला शिक आणि चिंताग्रस्त राहू नकोस. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी आई टाईप कर. बाळा, स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी योग्य शिकवण देतात. का देतात? कारण आपण योग्य मार्गावर चालावं. देव म्हणतात, माझ्या आशीर्वादांची तुला खूप गरज आहे ना? तर बाळा, मी खूप सारे आशीर्वाद तुझ्यासाठी पाठवत आहे. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेव. बाळा, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात तुला वेळोवेळी मी आनंद पाठवत आहे. तुझं जीवन आनंदी बनवण्यासाठी मी खूप साऱ्या आशीर्वादांची बरसात करत आहे. बाळा, जीवनात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक गोष्टीसाठी मी तुला बळ देणार आहे. कारण नकारात्मक गोष्ट तुला तुझ्या आयुष्यातून काढून टाकायची आहे. बाळा, मी तुझ्या आयुष्यात खूप सारा आनंद उत्साह पाठवत आहे. बाळा, चिंताग्रस्त राहण्यापेक्षा प्रयत्नशील बनायला शिक. जेवढा प्रयत्न जास्त तेवढं सफल होण्याचे चान्सेस जास्त. बाळा, जीवनात कधी कोणाला काही मिळेल हे सांगता येत नाही. अचानक एक श्रीमंत उद्योगपती एका रात्रीमध्ये एका रस्त्यावर येऊ शकतो आणि एक रस्त्यावर राहणारा मोठा उद्योगपती बनू शकतो. म्हणून बाळा, नशीब बदलण्यासाठी काही क्षण देखील पुरेसे आहेत. म्हणून स्वतःला कमी लेखू नकोस. तुझं आयुष्य खूप सुंदर आहे. तुझं भविष्य खूप सुंदर आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, जीवनात अनेक वेळा तू अनेक परिस्थितीची सामना केला आहे. म्हणून तुला अशी जाणीव झालीच असेल की अनुभवातून खूप काही शिकायला मिळते. म्हणून बाळा, तुझ्यासाठी मी खूप सारे अनुभव पाठवत आहे. जीवनात पैशापेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व दे. ज्ञान असेल तर पैसा मिळवू शकतो, परंतु पैसा असेल आणि ज्ञान नसेल तर पैसा टिकवू देखील शकत नाही. म्हणून बाळा, जेवढं ज्ञान मिळवता येईल तेवढं ज्ञान मिळवायचा प्रयत्न नक्की कर. शांत डोक्याने विचार करायला शिक. या धावपळीच्या जगामध्ये तू जेवढा शांत राहशील तेवढंच तुझं भलं होईल. कारण घाईघाईमध्ये केलेलं कोणतंही काम हे परिपूर्ण ठरत नसतं. मग तो एखादा चांगला निर्णय का असेना,
घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा ठरतो. म्हणून प्रत्येक वेळी शांतपणे विचार करण्याची सवय लाव. चिडचिड करू नकोस. मी सांगतोय ते ऐकत जा, शांतपणे ऐकत जा. जीवनात काही मिळवायचं असेल तर कष्ट करावेच लागतात. म्हणून कुठल्याही प्रकारे थोडक्यामध्ये काही मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण थोड्या कष्टामध्ये काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न जर तू करत असशील तर ते तुझ्यासाठी खूप घातक ठरेल. आणि असं काही घातक आपल्याला आपल्या जीवनात करायचंच नाही. म्हणून बाळा, जीवनात जी प्रत्येक गोष्ट तुला मिळवायची आहे त्यासाठी मी तुला मार्गदर्शन करत आहे. माझे मार्गदर्शन तुझ्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे. म्हणून बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नकोस. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. आपण एवढा काही वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ जर काहीतरी विचार करण्यामध्ये घालवला तर नक्कीच पुढची दिशा आपण ठरवू शकतो. परंतु आजकाल कुणी योग्य असा विचार करतच नाही. प्रत्येकजण घाईघाईमध्ये कुठलेही निर्णय घेत आहेत. जी गोष्ट योग्य वेळी करायची असते ती गोष्ट आपण घाईघाईमध्ये करून बसतो. म्हणून बाळा, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ नियोजित आहे. ती योग्य वेळ बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. एखादी गोष्ट प्राप्त होण्यासाठी थोडासा वेळ का लागेना, परंतु ती गोष्ट पूर्णपणे प्राप्त होत नाही तोपर्यंत घाई करूच नको. जीवनात प्रत्येक वेळी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती मिळेल असं नाहीच. काही वेळा चुकीचे मार्ग दाखवणारे देखील आपल्याला मिळतील. म्हणून बाळा, अशांपासून सावध राहायला शिक. अनेक वेळा आपली फसवणूक होत असते. ही फसवणूक टाळण्यासाठी तुला ज्ञानाची गरज आहे. जरी ज्ञान असलं तरी कोणीच ज्ञानाने परिपूर्ण नसतो. जेवढं ज्ञान मिळवू तेवढं कमीच असतं. तुला योग्य अनुभव प्राप्त होतील त्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि हे अनुभव मीच तुला प्राप्त करून देणार आहे. अनुभवांची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सावधपणे राहायला शिक. कधीकधी आपल्या सोबत असणारे गोड बोलणारेच आपल्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात. म्हणून बाळा, जीवनात जेवढा सावधगिरीने राहशील तेवढा चांगल्या प्रकारे तुझं जीवन उजळणार आहे. प्रत्येकावर अविश्वास दाखवणे हे देखील योग्य नाही. परंतु काहीतरी योग्य ठरवून विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. बाळा, प्रत्येकाला आपण चुकीचं सांगू शकत नाही किंवा ठरवू शकत नाही. परंतु कोण चुकीचं करेल हे देखील ओळखू शकत नाही. म्हणून बाळा, प्रत्येक वेळी सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. जीवनात जेवढा सावध राहशील तेवढाच सक्सेस ठरशील. परंतु आपल्या प्रियजनांना त्रास होईल असं कधीच वागू नको. कधीकधी आपलं चांगलं करण्याच्या नादामध्ये कोणीतरी खूप योग्य मार्ग आपल्याला दाखवत असतो, परंतु आपण त्यावर अविश्वास दाखवून तो मार्ग फेटाळण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीला खूप वाईट वाटत असतं. म्हणून बाळा, योग्य अशा प्रकारे कार्य करायला शिक. जे प्राप्त होईल ते योग्यच प्राप्त होईल. त्यासाठी जास्त विचार करू नकोस. प्रत्येक गोष्टीमागं कारण आहे, ते कारण शोधायला शिक. जीवन जगणं सोपं होऊन जाईल. बाळा, या जीवनात प्रत्येक गोष्टीमागे जे कारण आहे
ते शोधून जर आयुष्य पुढे नेलंस तर जीवनात कुठलीच कमी तुला पडणार नाही. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, परमेश्वराचे, प्रभूंचे असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.